ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आज व्हिडिओ येणार नव्हता, खूप गडबडीत मी हा व्हिडिओ करायला लागले, का तर आज अपलोड व्हायलाच पाहिजे म्हणून, का तर 2 दिवसात खूप लोड आहे, त्यामुळं मला व्हिडिओ करणं नाही जमलं। पण आज हा व्हिडिओ खरं तर दुसरे व्हिडिओ आहेत 3, त्या ताईंना मी खरं तर अर्चना ताईंना, त्याच्यानंतर अस्मिता ताईंना आणि एक ताई आहेत नाव आठवेना, तर त्यांनासुद्धा मी सॉरी म्हणेन। त्यांचे व्हिडिओ तर येतीलच, पण आज मी व्हिडिओ कुणाचाच अपलोड करणार नव्हते। पण आज 2 घटना इतके सुंदर अनुभव मला आज आले, तर ते मला आज शेअर करावेच असं वाटलं, म्हणून मी हे केलेलं आहे। तर पहिलं मी सांगते, आज आम्ही बऱ्याच दिवसातून वाडीला गेलेलो होतो, म्हणजे महिन्यातून आम्ही एकदा वाडीला जातोय, हे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बोललेले होते। माझं लग्न वाडीमध्ये ब्रह्मा विष्णू महेशांच्या साक्षीनं आईंनी लावलेलं आहे। तर गुरुवार होता आणि म्हटलं जाऊन येऊया, तर सकाळी आम्ही लवकर गेलो, का तर परत दोघांना पण वेळ नसतोय। तर बघा, तुम्हाला सांगते, मला खरंच खूप भारी वाटलं। तर तुम्हाला आधी दाखवते आणि मग सांगते। तर हे जे आहे, हे आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत, आणि हे दत्तगुरूंचे दुसरे अवतार आहेत। तर हा जो ग्रंथ आहे, तो मला आईंच्या कृपेनं दत्तगुरूंनी खरंच आज दिला आहे असं मला वाटायला लागले, का तर तुम्हाला पुढं रिझन सांगते त्याचं का म्हणून। हे बघा, हा जो ग्रंथ आहे ना, तर ते दादा मला बोलले, म्हणजे माझ्या मिस्टरांचे ओळखीचे आहेत ते, म्हणजे ओळखीचे म्हणजे त्यांच्या भावाला जॉबचं काहीतरी माझ्या मिस्टरांनी हे केले, बघून दिले। ते वाडीमध्ये राहतात, ब्राह्मण आहेत ते, आणि ते वाडीमध्ये राहतात। तर घरी या वगैरे आम्हाला बोलवलं की वाडीला आला की आवर्जून घरी या, आणि त्यांनी हा ग्रंथ माझ्याकडे दिला। म्हणजे हा ग्रंथ त्यांनी माझ्या मिस्टरांना पण देऊ शकत होते किंवा हे करू शकत होते, पण आज गुरुवार बरोबर आम्ही गेलो, आणि हे ठरवलेलं नव्हतं, का तर आम्ही जाणार होतो मंगळवारी, पण कामाच्या ह्याच्यामुळं झालं नाही, आणि आज गुरुवारी आमचं जाणं झालं बरोबर, आणि बरोबर गुरुवारी हा ग्रंथ त्यांनी माझ्या हातात दिला। मला इतकं भारी वाटलं। ह्याचे कुठलेही चार्जेस त्यांनी घेतलेले नाही आहेत। त्यांनी म्हटले की कुठंतरी काहीतरी हे असतंय, म्हणजे कनेक्शन असते, की हा ग्रंथ मी तुम्हाला द्यावा, असं कुठंतरी काहीतरी मागचं हे असते, आणि आज आईंच्या कृपेने हा ग्रंथ माझ्याकडे आला। त्यांनी म्हटले, ज्याला तुम्ही वाचायला सुरू कराल, दत्तगुरूंचा हा ग्रंथ ज्याला तुम्ही वाचायला सुरू कराल ना, खूप सुंदर अनुभव येतील। तर आईंच्या कृपेनं हे जर मिळालेलं आहे, तर नक्कीच आई माझ्याकडून हे करून घेतील, वाचून घेतील। आणि दुसरी गोष्ट खूप भारी, ते ग्रंथ मी घेऊन आले, आणि 1 तासाच्या आत ज्या गोष्टीची मी आतुरतेनं वाट बघत होते, आईंच्या कृपेनं आणि मी म्हणते, कायम म्हणते, त्रिदेवांच्या आशीर्वादानं, तर आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळं हे गुगल ॲडसेन्स मला मिळालेलं आहे। हे जे यूट्यूबवर काम करतात त्यांना माहिती आहे, आणि हे जे मिळाले ना, हे मला कशातनं आले माहिती आहे का? तुळशींमधून आले। तर ते पण सांगेन तुम्हाला। खरंच मला खूप भारी वाटलं, गुरुवारी आले हे, आणि दत्तगुरूंचा हा ग्रंथ आला घरी, आणि 1 तासाच्या आत हे माझ्यापर्यंत आलेलं आहे। हे जे गुगल ॲडसेन्स आहे, ह्याच्यामध्ये 6 डिजिट असतात, हे फिल केल्याशिवाय आपल्याला पेमेंट येत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे 15 दिवस झालं, माझ्या 8-15 दिवस झालं, आणि ते माझ्या आईच्या ॲड्रेसवर गेले। म्हणजे ॲड्रेस कधी बऱ्याच जणांना माहिती पडले, जे पोस्टमन वगैरे येतात, बऱ्याच जणांना माहिती पडलं की माझं घर आणि माझ्या आईचं घर, हे दोन्ही घरं त्यांना माहिती पडलेत, आणि माझे सारखे लेटर्स येत असतात कुठले तरी कामाचे वगैरे, तर ते त्यांना माहिती पडले। त्यामुळं बऱ्याच वेळेला तिकडं पण जातात काही जण, आणि काही वेळेला माझ्याकडं पण येतात, आणि हे तिथं गेलेलं होतं लेटर, आणि माझ्या डोक्यात का येईना झाले, म्हणून काल मी अचानक कॉल केला आईला, आणि म्हटलं की माझं काहीतरी महत्त्वाचं आलं आहे का लेटर वगैरे, तर ती म्हटली हां आले, 8-10 दिवस झालं।
आणि मग मी म्हटलं लवकर पाठवून दे, बघूया कशाचं आहे. तर ते त्यांना काल वेळच मिळाला नाही, लगेच पाठवून दे म्हटलेलं. खरं काल त्यांना कुणालाच वेळ मिळाला नाही, म्हणजे बहिणीची मुलं वगैरे तिकडं असतात सारखी, तर त्यांनी कुणीच आणून दिलं नाही. आज बरोबर हे लेटर आले आणि आईनं काय केलं होतं, तुळशी घरात तिथं भरपूर तुळशी उगवल्यात, तर तुळशी मला तिनं काय केलं होतं, भरपूर काढल्यात म्हणून मला पिशवीमध्ये घालून ठेवलेल्या आणि त्याच्यामधून हे गुगल ॲडसेन्स त्याच्यामधून पाठवून दिलेलं आहे. आईला तर काहीच माहिती नव्हतं हे काय आहे, पण ह्या गोष्टीची मी एखादा यूट्यूबर खूप आतुरतेने वाट बघतो आहे, का तर खूप दिवसांची मेहनत असते ह्याच्यामध्ये. आणि मला खूप भारी वाटलं, सगळ्यात भारी वाटलं म्हणजे की हे आज गुरुवारी मला रिसीव झालं आहे आणि ते तुळशींमधून आल्यावर तर मला फारच भारी वाटलं. आणि हा ग्रंथ पण मला आज मिळाला, की बाबा आपण काहीतरी विकत घेतलं आहे अशी गोष्ट नाही आहे. त्यांना काय वाटलं, काय कनेक्शन होतं, का दत्तगुरूंना आजच यावं वाटलं, खूप भारी वाटलं मला, खूप भारी. तर हे 2 गोष्टी आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळं, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं हे आज माझ्या हातात आहे. गुगल ॲडसेन्स हे खूप मोठी गोष्ट आहे एका यूट्यूबरसाठी. तर सुरुवात जी आहे ती खूप खडतर असते यूट्यूबचे आणि हे मिळालेलं आहे. तर असा छोटासा अनुभव होता माझा आजचा. तर जे ताईंनी मला अनुभव सांगितलेले आहेत, तर त्यांचे तर अनुभव नक्की 2-3 दिवसात मी अपलोड करायचा प्रयत्नच करेन. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खरंच खूप सेवा मनापासून झाली ना, आई कुठलीही गोष्ट कमी पडू देत नाहीत, हे मात्र नक्की. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.